सकाळीच समरचा मूड पाहून निशाने त्याच्याजवळ त्याच्या लग्नाचा विषय काढला. अगदी लहानपणापासूनच आईचा संघर्ष जवळून पाहणारा समर, तिच्या प्रत्येक त्यागाला जाणणारा समर आजपर्यंत कधी तिच्या शब्दाच्या बाहेर गेलाच नाही. त्यामुळे लग्नाला त्याने होकारच दिला. लग्नाची सर्व जबाबदारी निशा आणि दीपकवर सोपवून तो मोकळा झाला. समरचा होकार मिळताच निशाला आणि सुमनबाईंना आनंद झाला. सुमनने लगेच दीपकला कॉल केला आणि समरला लग्नाचा होकार असल्याचं सांगितलं. सुमनबाईंनीही आपली मुलगी उषा हिला समरचं लग्न करायचं आहे यासंबंधी माहिती दिली. उषालाही अत्याधिक आनंद झाला. आपल्या भावाच्या पश्चात स्वतःच्या भावभावनांचा विचार न करता, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना प्राधान्य न देता सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडणाऱ्या निशाची मूर्ती आठवून तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. निशा भेटून गेली आणि दीपकला बळ आलं. दुसऱ्याच दिवशी तो ऑफिसला गेला. निशाला दिलेला शब्द त्याच्यासाठी अनमोल होता. तो समरसाठी अनुरूप मुलगी शोधू लागला. विनासायास समरला उच्च शिक्षित, रूपवान आणि चांगल्या घराण्यातील मुलगी मिळाली. सर्वांना आनंद झाला. सर्वजण समरच्या लग्नाच्या तयारीला लागले. उषाही समरच्या लग्नासाठी 8-10 दिवस आधीच माहेरी आली होती. निशाला तिची सोबत मिळाली. उषा आल्यामुळे घरात हसण्या खिदळण्याचे आवाज घुमू लागले. निशाप्रती असलेली तिची काळजी प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. दीपक तर पायाला भिंगरी बांधल्यागत फिरत होता. काय हवं काय नको या सर्व बाबींकडे जातीनं लक्ष देत होता. त्याची ही धावपळ पाहून निशाला समाधान वाटत होतं. किती निस्वार्थपणे दीपकने या नात्याचं पवित्र जपलं होतं. असे दीपक दुर्लभच. लग्नाच्या तयारीत दीपकने स्वतःला तन मन धनाने झोकून दिलं होतं आणि तो सुदिन उगवला. समरच्या लग्नाचा मांडव सजला. समरला नवरदेव होताना पाहून निशा मनोमन सुखावली. तिच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच हास्य विलसत होतं. साध्या पेहरावातही निशा 4 बायकांमध्ये उठून दिसत होती आणि दीपकची भिरभिर फिरणारी नजर तिच्या जवळ येऊन स्थिरावत होती. लग्न थाटामाटात पार पडलं. नक्षत्रासारखी सून घरात आली. झालं एकदाचं सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त. या आविर्भावात निशा वावरत होती. आता सासूबाईंच्या प्रकृतीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच होत्या. आता ती त्यांच्या सेवेमध्ये गुंतून गेली. पण साक्षी फक्त दिसायलाच रूपवान होती. पण वागण्या बोलण्यात ना अदब होती ना कोणाबद्दल आदर होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती चिडचिड करायची. निशाची घरातली लुडबुड तिला सहन व्हायची नाही. त्यामुळे निशाली ती घालून पाडून बोलायची. निशाला अशी वादळे सहन करण्याची सवयच होती. त्यामुळे ती साक्षीच्या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. समर बिझनेसमध्ये जास्तच गुंतून गेला होता. त्याला तर कोणाशी बोलायला आणि कोणाचं सुखदुःख जाणून घ्यायलाही वेळ मिळत नव्हता. कधी घरी यायचा आणि कधी जायचा याचाही निशाला आणि सुमनबाईंना मागमूस लागत नव्हता. दीपक इतक्यात बिझनेसमध्ये जास्त लक्ष घालत नव्हता. सर्व जबाबदारी समरवर सोपवून तोही आता एकांतात रमू पाहत होता. कधीमधी त्याला निशाची आठवण आली की यायचा तो बेधडक घरी. पण घरात आता साक्षीचं अस्तित्व निशाच्या अस्तित्वाला लपवत होतं. कारण निशाच्या वागण्या बोलण्यात त्याला आता फरक जाणवू लागला. निशा आता तिच्याच घरात तीच मेंढी झाली होती. तिला असं दुर्लक्षित जीवन जगताना पाहून दीपकचा जीव तिळतिळ तुटायचा. पण करणार काय? हा त्याग आणि हा मार्ग तिनेच निवडला होता. मुलाच्या संसारात आपल्यामुळे कलह, वाद नकोत म्हणून निशा या दुःखाचे, अपमानाचे घोटही निमूटपणे पित होती. आणि एक दिवस सुमनबाईंनी या जगाला रामराम ठोकला. निशाला प्रेम देणारी, तिला समजून घेणारी, तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपणारी सुमनबाई तिची सासू नसून आईच होती. तिचं जाणं निशाला खूपच उद्ध्वस्त करून गेलं. सुखाचे क्षण उपभोगायचं हे तिच्या वाट्याला त्या निर्मात्याने लिहिलंच नव्हतं. सुखाचा एखादा कवडसा तिला दिसायचा, पण तो कवडसा क्षणिक असायचा, निव्वळ भास असायचा. तिच्या वाट्याला फक्त दुःखाचा काळाकुट्ट अंधारच आणि त्या अंधारातच ती गडूप होत चालली होती. दुःखाचे पहाड सर करण्यात तिचं आयुष्य निघून जात होतं. दीपकलाही साक्षीचं वागणं बोलणं खटकायचं आणि तो निशाला तिच्या वागण्या बोलण्याबद्दल खटवायचा. पण निशा त्यालाच समजून सांगायची. त्यामुळे हल्ली तोही तिला काही समजावण्याच्या भानगडीत पडत नव्हता. साक्षीला तर दीपकचं वारंवार घरी येणंही आवडत नव्हतं. दीपकचा फोन जरी आला तरी ती निशाकडे गृहिणीने पाहायची. निशालाच ओशाळल्यासारखं व्हायचं. कुठे कुठे घालावी बंधने तिने या वेड्या मनाला. किती किती जपावं तिने इतरांच्या मनाला. अख्खं आयुष्य निशाने दुसऱ्यांचं मन जपण्यात घालवलं. दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेली. आज त्याच निशाच्या मनाचे चिथडे चिथडे झाले होते आणि ती आजही ते चिथडे सावरू पाहत होती. काय म्हणावं या त्यागाच्या देवीला? कधी कधी निशाच्या मनात यायचं समरला सांगावं साक्षीच्या वागण्या बोलण्याबद्दल, पण तिचं धाडस होत नव्हतं.
कारण साक्षीचा विक्षिप्त, चिडचिडा, हेकेखोर स्वभावाशी तिचा परिचय झाला होता. एकाकी जीवन काय असतं हे निशानं जवळून पाहिलं होतं. त्यामुळे असं जीवन कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं तिला मनोमन वाटायचं. आपल्याला सवयच आहे दुःख पचवायची, हेही दुःख पचवू, पण आपल्यामुळे साक्षी आणि समरमध्ये वितुष्ट नको यासाठी ती समरला काही बोलत नव्हती. अशातच साक्षीला दिवस गेले. ही बातमी ऐकून निशालाच नव्हे तर दीपकलाही खूप आनंद झाला. साक्षी भलेही निशासोबत तुसडेपणाने वागायची, पण निशाने आपला चांगुलपणा कधीच सोडला नाही. ती साक्षीला खूप जपायची, तिचे सगळे डोहाळे पुरवायची, पण साक्षीच्या स्वभावात तसूभरही फरक पडला नाही. निशा आपलं मन कलुषित न करता कर्तव्य भावनेने तिच्या वाट्याला आलेले सगळ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत होती. अचानक जोरदार हवा सुटली. हवेच्या झोकताने तिच्या बेडरूमची खिडकी खडकन उघडली गेली. निशा दचकून उठली. तिच्या विचारांची शृंखला तुटली. तिने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. रात्रीचे 2 वाजले होते. बापरे! निशा अचंबित झाली. अख्खी रात्र तिने विचारात घालवली होती. या विचारात व्यत्यय आणणाऱ्या खिडकीचा तिला राग आला. ती बेडवरून उठली आणि खिडकीजवळ गेली. तिने खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर गार हवा सुटली होती. तिला राहवलं नाही. तिनं बेडरूमचं दार उघडलं आणि ती बाहेर आली. गॅलरीत उभी राहून ती चौफेर नजर फिरवू लागली. तिला आकाश ढगांनी भरून आल्याचं जाणवलं. ती पुन्हा बेडरूममध्ये आली. आज तिला एक वेगळीच हुरहुर जाणवत होती. तिने पुन्हा बेडवर अंग टाकलं आणि एकटक छताकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर पळाली होती. तिला दीपकची आठवण आली. काय करत असतील बरं ते? झोपले असतील की जागेच असतील माझ्यासारखेच? आपल्या भूतकाळाचा पसारा मांडून निशाचं मन विदीर्ण झालं. तिने आपला मोबाईल काढला. करावा का दीपकला कॉल? बोलावं का त्याच्याशी निवांत? काढावी का आपल्या मनातील बळबळ? बरेच दिवस झाले आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललेलं नाही. सांगाव्या का त्यांना आपल्या मनातील सल, वेदना, दुःख? नको नको, झोपले असतील ते. कशाला उगीच त्यांची झोपमोड? कदाचित ते आत्ताच झोपले असतील. निशा एकटीच त्या भयान रात्रीत स्वतःसोबत प्रश्नोत्तरात रमली होती. तिच्या मनात आलं, द्यावी सगळी बंधनं झुगारून या आसमंताच्या निर्वाण पोकळीत आणि जगावं स्वतःचं आयुष्य स्वच्छंदी होऊन. अर्पण करावं सर्व प्रेम दीपकच्या चरणी आणि व्हावं उतराई त्याच्या प्रत्येक ऋणातून. आता निशाच्या विचारांची दिशा बदलली होती. वाहवत चालली होती दीपकच्या आठवणीत. लगेचच भानावर आली. तिच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण झाली. ए वेडाबाई, सावर स्वतःला. एवढं वर्ष जपलेलं निष्पाप मनाचं हे पवित्र नातं आयुष्याच्या शेवटी डागाळून टाकणार आहेस का? तिच्या कानावर हा आवाज आला. ती बेडवरून उठून बसली आणि आजूबाजूला पाहू लागली. ती आज खूपच बेचैन होती. ती नुसती आपली कूस बदलवत होती आणि भूतकाळाचा मागोवा घेत होती. भूतकाळातून वर्तमानात आणि वर्तमानकाळातून भूतकाळात तिचं मन गिरट्या घालत होतं. निशा पुन्हा भूतकाळाचे अवलोकन करू लागली. तो सुदिन उगवला. साक्षीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. साक्षीला, समरला आणि निशाला खूप आनंद झाला. या आनंदाचा पुन्हा एक वाटेकरी होता, तो म्हणजे दीपक. तोही हा आनंदोत्सव साजरा करायला हॉस्पिटलमध्ये आला होता. क्षणात आनंदाचे प्रसंग तर क्षणात दुःखाचे प्रसंग निशाला आठवत होते. आजची रात्र ही तिला खूप मोठी भासत होती. या कथेचा पुढचा भाग, शेवटचा आणि अंतिम भाग तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे.